विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्यासह मुलामुलीचा मृत्यू। जालना तालुक्यातील रोड येथील शेतात मल्चिंग पंगणी पांगवत असताना तरुण शेतकऱ्यासह मुलामुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। वडील जमिनीवर पडलेले पाहून त्यांना उठवण्यासाठी गेलेला मुलगा व मुलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे। ही दुर्दैवी घटना वरुड गावात घडली आहे। या घटनेमुळे वरुड गावात शोकळा पसरली आहे। ऐन वट सावित्रीच्या दिवशीच ही घटना घडली आहे। सध्या सर्वत्र खरीप पिकाची लागवडीची व शेतीच्या मशागतीची कामे जोरात सुरू असतानाच वरुड येथील विनोद म्हस्के आपल्या मुलीसह शेतात मल्चिंग पन्नी पांगवत असताना विनोद म्हस्के यांना विजेचा धक्का लागून ते खाली पडले। मुलांनी त्यांना खाली पडलेले पाहून मुलगी श्रद्धा म्हस्के वय 11, समर्थ म्हस्के वय 8 यांनी वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला व त्यांना पण विजेचा धक्का लागून तेही मृत्युमुखी पडले। शेतात मुलांना शेजाऱ्या शोधण्यासाठी आई आल्यानंतर त्यांनी विनोद म्हस्के मुलगा मुलगी मृत अवस्थेत दिसून आल्या। तेव्हा त्यांनी त्या ठिकाणीच हंबरडा फोडला व शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तेथे येऊन त्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। साडू वरुडमध्ये राहते, ते शेतात गेले असता मल्चिंग पांगवण्यासाठी गेले असता त्यांना करंटचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर मुलं पाणी घेऊन गेले, त्यांनी ते बघितलं, त्यांना हात लावल्याच्या नंतर मुलांचा पण मृत्यू झाला। त्यांच्यानंतर आमच्या मेवणी मनीषा म्हस्के यांनी ते करंट लागलेलं बघितलं, त्यांना आरडाओरडा केल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी त्यांनी ते वायर काढून हॉस्पिटलला घेऊन आले। काय नाव आहे ते? विनोद रामराव म्हस्के वय वर्ष 30, विनोद तुकाराम म्हस्के वय वर्ष 30, समर्थ विनोद म्हस्के वय वर्ष 7, श्रद्धा विनोद म्हस्के वय वर्ष 12। शासनानं यांना आज कुटुंब आमच्या म्हणजे मेवणीचं उद्ध्वस्त झालं, शासनानं यांना काहीतरी आर्थिक सहाय्य करावं अशी आमची शासनाकडे मागणी आहे।